नमस्कार, मी आशुतोष पाटील आणि आज न्यूज 18 लोकमतवर एक विशेष पाहुणे आलेत. महाराष्ट्राच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज आपल्यासोबत आहेत. सर, स्वागत आहे तुमचं न्यूज लोकमतमध्ये. महाराष्ट्राच्या सरकारला 2 वर्ष पूर्ण झालेत. विरोधी पक्षनेता म्हणून तुमच्या चष्म्यातून तुम्ही या सरकारच्या कामगिरीचं कसं ॲनालिसिस कराल? पहिले तर माझ्या चष्म्यापेक्षा जनतेचा चष्मा महत्त्वाचा आहे आणि जनतेच्या चष्म्यातनं या सरकारचं एका वाक्यामध्ये जर वर्णन करायचं असेल तर देर इज अ गव्हर्मेंट बट देर इज नो गव्हर्नन्स. सरकार आहे पण शासन नाही आहे. 2 वर्षामध्ये सरकारचं अस्तित्व जाणवत नाही. कोरोनाचा काळ आपण बघितला. सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रामध्ये, सर्वात जास्त मृत्यू 35% मृत्यू महाराष्ट्रामध्ये. आणि या सगळ्या अतिशय गंभीर परिस्थितीमध्ये सरकार कोणाच्याही मदतीला धावलं नाही. 12 बलुतेदाराच्या मदतीला नाही, छोट्या दुकानदाराच्या मदतीला नाही, शेतकऱ्याच्या नाही, शेतमजुराच्या नाही, दीन दलित गोरगरीब आदिवासी कोणालाही एका नव्या पैशाची मदत या सरकारने या संपूर्ण काळामध्ये केली नाही. आपण बघा, एवढा महापूर आला, अतिवृष्टी झाली, या सरकारचं कुठे अस्तित्व दिसलं नाही. कोकण ज्यांनी भरभरून शिवसेनेला दिलं, त्या कोकणामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात 2 वेगवेगळ्या प्रकारे चक्रीवादळ आली, कुठलीही मदत सरकारने केली नाही. आश्वासनाच्या पलीकडे 2 वर्षात सरकारचं अस्तित्व दिसलं नाही. जेव्हा एकीकडे तुम्ही अशा प्रकारचे आरोप करता त्यावेळेस मुख्यमंत्र्यांकडून हे वारंवार सांगितलं जातं की देशातले सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांपैकी एक असा गौरव त्यांचा अनेकांनी केलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या केलेल्या कौतुकाचे ते दाखले अनेकदा देतात. मग असं आपण कसं म्हणू शकतो? आता काही गोष्टी मी न बोललेल्या बऱ्या, पण ज्या एजन्सीने त्यांना सर्वोत्तम मुख्यमंत्री वगैरे काय असा हे दिलं, एक तर ती कुठली क्रेडिबल एजन्सी नाही आहे. तुम्हाला माहिती असेल की काँग्रेसमधनं निलंबित झालेला, आणि कशाकरता निलंबित झालेला तर अतिशय वाईट काहीतरी आरोप होते, असा एक व्यक्ती त्याच्याशी संबंधित एजन्सी आणि ती रेटिंग करते. अशा रेटिंग एजन्सीचं पण जाऊ द्या, मी त्याच्यातही जाणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे मोठ्या मनाचे आहेत. त्यामुळे कुठल्याही राज्याने एखादी गोष्ट चांगली केली तर त्याबद्दल ते चांगलं बोलतात. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाच्या काळामध्ये एखाद्या मुद्द्यावर त्यांनी म्हटलं की हे महाराष्ट्राने चांगलं केलं तर त्यात पाठ थोपटून घेतली. पण त्याचवेळी त्याच केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला पत्र पाठवून सांगितलं होतं की देशाची कोरोनाची परिस्थिती वाईट केवळ महाराष्ट्र आणि केरळमुळे. ते का नाही सांगितलं? ते प्रशस्तीपत्र नव्हतं का? मग हे जर एका कुठल्या तरी VCत त्यांच्याबद्दल चांगलं बोललं, हे जर प्रशस्तीपत्र होतं तर हे काय होतं? वारंवार महाराष्ट्रामुळे कशी देशाची परिस्थिती कोरोनातली वाईट होते आहे. अनेक वेळा महाराष्ट्र कसा प्रोटोकॉल फॉलो करत नाही आहे, अनेक वेळा सांगितलं. देशाच्या टेस्टिंगमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक 10वा 12वा 17वा हे अनेक वेळा सांगितलं. मृत्यू थांबवण्याकरता महाराष्ट्र कसं अपयशी होत आहे हे केंद्र सरकारने सांगितलं. हे मात्र बोलायचं नाही. म्हणजे आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून, हे जे काही एक म्हण आहे आमच्या ग्रामीण भागातली, तसं चाललं आहे. सर, आपण महाराष्ट्राच्या हेल्थकेअरबद्दल आपण यावेळी आरोप केले, याआधी आरोप केलेत. पण जेव्हा कोविड आला अशी परिस्थिती महाराष्ट्राने आधी कधी अनुभवली नाही. 2 का 3 लॅबवरून आज 70-80पेक्षा अधिक लॅब आहेत. इतक्या ठिकाणी कोविड सेंटर्स आहेत. आज कुठेही पेशंट जरी गेला तरी त्याला सगळ्या प्रकारच्या सुविधा आज मिळत आहेत. मग असं असताना देखील महाराष्ट्राची स्थिती ठीक नाही असं आपण कसं म्हणू शकतो? पहिली गोष्ट तर अशी आहे, हे केवळ महाराष्ट्रात झालं का? देशातल्या गरीबातल्या गरीब राज्यांनी देखील लॅब उभारल्या, गरीबातल्या गरीब राज्यांनी देखील टेस्टिंग फॅसिलिटी दिली, आणि वॅक्सिन तर स्वतः पंतप्रधानांनी मोफत दिल्यामुळे सगळीकडे वॅक्सिन दिली. त्यामुळे यात महाराष्ट्राने काय वेगळं केलं आहे? माझा सवालच तो आहे, तुम्ही सगळ्यात समृद्ध राज्य, सगळ्यात मोठं बजेट तुमचं, जो टॅक्स GDP रेशिओ आहे त्यात तुम्ही नंबर 1वर, अशा सगळ्या परिस्थितीमध्ये, आणि हेल्थकेअरमध्ये तुम्ही नंबर 1वर, अशा सगळ्या परिस्थितीमध्ये सगळ्यात जास्त मृत्यू झाले त्याचा कारणीभूत कोण आहे? ती जबाबदारी कोण घेणार आहे? म्हणजे पाठ थोपटून गेला तुम्ही आहात तर जबाबदारी कोणीतरी घेतली पाहिजे ना. त्या मृत्यूची कोण घेणार आहे? म्हणून मला असं वाटतं, मी असं म्हणत नाही, उलट या देशाने मोदीजींच्या नेतृत्वामध्ये कोरोनाच्या काळामध्ये एक PPE किट इथे होत नव्हती. आज PPE किट आपण एक्सपोर्ट करतो आहे, व्हेंटिलेटर आपण एक्सपोर्ट करतो आहे.
इतकं मोठं काम हे केलेलं आहे, त्याचं क्रेडिट द्यावंच लागेल, केंद्राला द्यावं लागेल, राज्यांनी त्याच्यामध्ये आपला वाटा उचलला आहे. पण त्याचवेळी या मृत्यूपासनं, या अव्यवस्थेपासनं, लोकांना वाऱ्यावर सोडून दिलं, यापासून पळ नाही काढता येणार. नक्कीच 2 वर्ष पूर्तीनिमित्त महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडून एक प्रेस नोट निघाली आहे. सरकारने शेतकऱ्यांपर्यंत सौर कृषी पंप पोहोचवले. स्कॉटलंडमध्ये इन्स्पायरिंग रिजनल लीडरशिप अवॉर्ड मिळाला. पर्यावरण संवर्धन, स्वच्छ सर्वेक्षण असे अनेक पुरस्कार राज्याला मिळाले, याचा उल्लेख आहे. मग असं असताना देखील आपण कसं म्हणू शकतो की महाराष्ट्र पाठी गेला? कोणाला सौर पंप दिले हे तर माहिती नाही, पण आज उभ्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे कनेक्शन कापले आहेत. आज चिखलीला रास्ता रोको झाला. काल हर्षवर्धन पाटील जवळजवळ रात्रभर महावितरणच्या ऑफिसमध्ये झोपले, तिथे जेवले. इथे श्वेता मालेंनी केला. वेगवेगळ्या ठिकाणी आमचे आमदार हे रास्ता रोको करतात, आंदोलन करतात, कारण गावाच्या गावांमध्ये DP काढून दिले आहेत. एकही शेतकऱ्याचा पंप सुरू नाही आहे. हो, कशाचे तुम्ही सोलर पंप? तिथं केंद्राची स्कीम आहे, पण तुमच्या हाती जे आहे, आज गावाच्या गावं अंधारात आहेत, त्यांचे स्ट्रीट लाईटचे कनेक्शन काढून टाकले आहेत. काय अपेक्षा आहे सरकारकडून? नाही, सरकारचं कामच आहे हे. हो, कोरोनाचं जसं तुम्हाला प्रॉब्लेम होता त्या गावकऱ्यांना नव्हता का? त्या शेतकऱ्याला नव्हता का? आज अतिवृष्टी पूर याच्या जाचामध्ये तो शेतकरी पिडलेला आहे. अशा परिस्थितीत तुम्ही त्या शेतकऱ्याला मदत तर दिली नाही. यांनी जाहीर केलेली एकही मदत पोचलेली नाही. विमा आमच्या काळात 15,000 कोटी रुपयापर्यंत मिळाला. यांच्या काळात एक नव्या पैशाचा विमा मिळत नाही, 700 कोटी रुपये मिळाला आहे. ती मदत करणं तर दूर, त्याच्या जखमेवर मीठ चोळण्याकरता हे राणा भीमदेवी थाटात सांगतात, तुम्ही बिल भरलेलं नाही, आम्ही तुमचं त्या ठिकाणी कनेक्शन कापू. अरे गरीब आहे तो, कल्याणकारी राज्य आहे. कल्याणकारी राज्यामध्ये त्याला जगवण्याची जबाबदारी तुमची आहे. इकडे हजारो कोटी रुपयाची सूट मुंबईच्या बिल्डरांना देताना तुम्ही त्या ठिकाणी जे लिकरचे लायसन्सेस आहेत, त्या बार मालकांचं कोरोनामध्ये नुकसान झालं म्हणून बार लायसन्सची फी अर्धी करताना, पेट्रोल डिझेलचे भाव कमी करत नाही, पण लिकरवरचा कर तुम्ही अर्धा करताना, मग त्या शेतकऱ्याला त्यांनी काय तुमचं घोडं मारलाय? मग राज्य सरकार पेट्रोल डिझेल स्वस्त करू शकत नाही? 100% करू शकते. तुम्ही बघा, केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल कमी केल्यानंतर 25 राज्यांनी कमी केलं. बाजूच्या गुजरातमध्ये आपल्यापेक्षा 15 रुपयाने भाव कमी आहे, गोव्यामध्ये 12.5 रुपयाने भाव कमी आहे. रोज गुजरातचं नाव घेताना आता का नाही घेत? मग या सरकारने भाव वाढवला. कसा वाढवला सांगतो तुम्हाला. 5 रुपयाने जेव्हा भाव कमी होतो, आपण टॅक्सवर टॅक्स लावला असतो, त्यामुळे आपल्या इथे 6.5 रुपयांनी कमी व्हायला पाहिजे. याने तो 5 रुपयांनी कमी केला, म्हणजे 1.5 रुपया टॅक्स वाढून ॲडजस्टमेंट केला आहे या सरकारने. त्यामुळे या सरकारने हे सायकल घेऊन फिरत होते ना, बैलगाड्यांवर फिरत, कुठे गेले? आता का बोलत नाही? आता का फिरत नाही? आता तुमची जबाबदारी आहे ना. आता मात्र लिकरवर, दारूवर तुम्ही टॅक्स कमी करताय, आणि आमच्या तिजोरीत पैसे नाही म्हणून आम्ही पेट्रोल डिझेलवरचा कर जेव्हा आम्ही कमी करतो ना, त्यावेळी नोशनल लॉस आहे. याचं कारण काय आहे की तो सातत्याने भरून निघत असतो, प्रॉफिटमधला लॉस आहे तो, आपल्या खिशातले पैसे नाही आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की या सरकारची प्रायोरिटीज समजत नाही. GSTवरून कायम केंद्राकडे बोट दाखवलं जातं, आणि एक असं बघितलं गेल्या अनेक वर्षांमध्ये, यावेळेस केंद्र सरकार आणि राज्य सरकार यामध्ये जो संघर्ष आहे तो एवढा विकोपाला गेलेला आधी कधी बघितला नाही. GSTवरून सुरुवात होते आणि प्रत्येक वेळेस केंद्राकडे बोट दाखवलं जातं. GSTवर खोटारडेपणाचा कळस आहे. या सरकारमध्ये एक इकोसिस्टीम आहे, त्यात काही नेते आहे आणि दुर्दैवाने सांगतो काही पत्रकारही आहेत, की एकाने खोटं बोलायचं आणि सगळ्यांनी मिळून ते इको करायचं. आता GSTच्या संदर्भात, GSTचं इयर हे जुलैमध्ये असतं. केंद्र सरकार GST जो आहे हा, तुम्ही GST भरला की तो 50% राज्याच्या खात्यात जातो, 50% केंद्राच्या खात्यात जातो. त्यामुळे केंद्रातनं राज्याला येत नाही. पण केंद्र सरकारने काय सांगितलं की तुमचं नुकसान झालं तर आम्ही आमच्याकडनं ते पैसे देऊ. आता GST कोरोनाच्या काळामध्ये न केंद्राला ना राज्याला आला, पण केंद्राने असं नाही म्हटलं आम्हाला आला नाही तर आम्ही कुठनं द्यायचा. केंद्राने सांगितलं आम्ही तर तुमचे परत करून 14% अधिक्याने देऊ. म्हणजे आपला महाराष्ट्राचा विचार केला तर 5 ते 7% अधिक्य आपला आहे, पण केंद्राने 14% हे इन्क्रिमेंटल अशा प्रकारे मागच्या वर्षीचे दिले, मागच्या वर्षीचे दिले, याही वर्षीचं देतात. केंद्राचं रिकन्सिलिएशन हे क्वार्टरली होतं.
त्यामुळे समजा या 3 क्वार्टरचे 25,000 कोटी बाकी आहे, ते पुढच्या क्वार्टरला येतात. हे वर्षानुवर्ष चाललेलं आहे. 2022मध्ये तर याचा शेवट आहे. त्यानंतर कोणाच्या नावाने ओरडाल? हे केंद्र सरकार पहिलं असं सरकार आहे ज्या सरकारने सांगितलं डिव्हॉल्युशन ऑफ टॅक्सेसमध्ये आम्हाला जरी पैसे आले नाहीत तरी आम्ही आमच्या बजेटमधनं पैसे देऊ. आणि मागील वर्षी डिव्हॉल्युशन ऑफ टॅक्सेसमध्ये बजेटमधनं पैसे दिले, तर GSTमध्ये बजेटमधनं पैसे दिले. हे सगळं सांगायच्या ऐवजी जाणीवपूर्वक कांगावा केला जातो. एक एक पैसा महाराष्ट्राला मिळणाऱ्या कायद्याने मिळालेला आहे आणि कोणी खाऊ शकत नाही. म्हणजे महाराष्ट्राकडे काही येणं नाही आहे? नाही, येणं आहे, पण ते येणार आहे 100%. रिकन्सिलेशन मी पुन्हा सांगतो, जुलैमध्ये रिकन्सिलेशन होईल, त्यावेळी हा सगळा पैसा तुम्हाला परत मिळतो, सगळा पैसा मिळतो. तोपर्यंत ते रिसिवेबल दिसतं. आता जसं उदाहरणादाखल महाराष्ट्रामध्ये आपण बजेटमध्ये महानगरपालिकेला 50 कोटीचं अनुदान द्यायचं असं सांगतो. पहिल्या दिवशी देतो का? महापालिकेत तर ते रिसिवेबलमध्ये दिसतं ना. मग पहिल्या महिन्यात 10 कोटी देतो, तिसऱ्या महिन्यात अजून 10 कोटी देतो. मग महानगरपालिकेने असं रोज म्हणायचं आमचे 30 कोटी रुपये राज्य सरकारने दिले नाही, आमचे 30. अरे बाबा, ते येणारच आहे, कारण बजेट ओव्हर पूर्ण पिरियडचं असतं आणि क्वार्टरली तुम्ही ते देत असता. पण तुम्हाला जेव्हा माहिती असतं एवढे रिसिवेबल आहेत, त्याच्या अगेन्स्ट तुमची कामं चालतात, कारण तुम्हाला एका दिवसात ते पैसे लागत नाहीत. हे सगळं माहिती आहे, अकाउंटिंग सिस्टीम माहिती आहे. एकतर नादानी आहे किंवा बेईमानी आहे. महाराष्ट्राच्या अर्थकारणाचा विषय निघाला. तुम्ही स्वतः मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राचा एक ग्रोथ आपण बघितलेला आहे. आता कुठे चुकतंय आपलं, काय चुकतंय? मुळात आत्ता प्रॉब्लेम असा आहे की कोविडच्या काळामध्ये ज्या प्रकारे केंद्र सरकारने संकटाचं रूपांतर संधीत केलं आणि प्रचंड इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट केली. तुम्ही बघा, रेल्वेचं काम 3 पटीने वाढवलं त्यांनी त्या काळामध्ये, रोड्सचं काम 3 पटीने वाढवलं. आपल्याकडे आपण काम बंद केलं, इन्व्हेस्टमेंट बंद केली. आपल्याकडे आपण नवीन इन्व्हेस्टमेंट केली नाही, कामं बंद केली, चालू असलेल्या योजना ठप्प केल्या, राजकीय हेतूने प्रेरित होऊन चांगले प्रोजेक्ट बंद केले. शेतकऱ्यांचा हिताचा नानाजी देशमुख कृषी समृद्धी प्रकल्प, ज्या प्रकल्पाला 4,000 कोटी केंद्र सरकारने दिले, आपल्या वर्ल्ड बँकेने दिले, तो आपण बंद केला. स्मार्ट प्रकल्पाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव दिलं तरी तो प्रकल्प चालू नाही आहे. त्यामुळे आपण एकूणच आपली गुंतवणूक जी आहे ही बंद करून टाकली आहे. गुंतवणूक नसेल तर ग्रोथ कशी येईल? आत्ता फॉर्च्युनेटली गेल्या 4 महिन्यामध्ये प्रायव्हेट सेक्टर जे आहे हे प्रचंड वेगानं देशामध्ये वाढत आहे, देशात प्रचंड वेगाने. त्यामुळे आता देशाचा ग्रोथ रेट हा 9%च्या वर जाईल तर महाराष्ट्राचा ऑटोमॅटिक वाढेल. पण जेव्हा देशाचा ग्रोथ रेट 9% जाईल, आपल्याला संधी 13%वर जायची होती. ती होईल की नाही मला माहीत नाही. मुंबईमध्ये ज्या पद्धतीने कोविड सुरुवातीला आल्यानंतर धारावी आणि एकूण मुंबईची पॉप्युलेशन डेन्सिटी पाहता मुंबईविषयी खूप चिंता होती. मुंबईचं नंतर कौतुकही केलं गेलं की हे मुंबईचं मॉडेल जे आहे, मुंबईचं मॉडेल केल्यानंतर मुंबईच्या महापालिका आयुक्तांचे अनेक सत्कार सोहळे झाले, त्यांचं कौतुक केलं गेलं. खरंच मुंबई ज्या पद्धतीने केली ओके होतं ते, की काही गडबड झाली तिकडे? बघा, माझं मत असं आहे की मुंबईमध्ये काही गोष्टी निश्चित प्रशासनाने मेहनत करून केल्या, पण त्याचवेळी हे काही मुंबई मॉडेल अशा प्रकारची परिस्थिती नाही आहे. कारण मुंबईमध्ये लोक कसे मेले रस्त्यावर हे आपण स्वतः डोळ्यांनी बघितलेलं आहे. त्यामुळे हे कुठलं मॉडेल आहे हे मला लक्षात येत नाही. किंवा मुंबईमध्ये कोविडमध्ये जो भ्रष्टाचार झाला ना, आम्ही तर त्याची पुस्तिका काढली आहे. म्हणजे संधीत रूपांतर करायचं असं आपण म्हणतो संकटाचं, पण संधी साधू लोक कशी संधी साधून घेतात हे मुंबईच्या कोरोनाच्या काळात महानगरपालिका MMRDAमध्ये जो भ्रष्टाचार झाला, कोविड सेंटरमध्ये असेल, खरेदीमध्ये असेल, म्हणजे अक्षरशः कुरण. खरं तर मुंबई महानगरपालिका इतकी श्रीमंत आहे की याहीपेक्षा चांगलं काम महानगरपालिकेला करता आलं असतं, पण ते केलं नाही त्यांनी. आणि हा निश्चित काही गोष्टी ज्या चांगल्या आल्यात त्याला मी पण चांगलं म्हणेन, पण पाठ थोपटून घेण्यासारखं काही झालेलं नाही. महापालिकेचा विषय निघाला. मुंबई महापालिकेच्या निवडणूक आता एकदम कळीचं आहे आणि इतरही महापालिका आहेत. असं वाटलं होतं की मुंबई महापालिका निवडणुकीच्या आधी काही मोठ्या राजकीय घडामोडी घडतील, अशी काही लक्षणं आहेत? नाही, तुम्ही अर्थातच सत्ता बदलाबद्दल बोलताय, मी त्याबद्दल एक कन्सिस्टंट भूमिका मांडतो आहे की सत्ता परिवर्तनाकरता आम्ही कुठलाही प्रयत्न करणार नाही. पण महाराष्ट्राच्या नाही, देशाच्या राजकीय इतिहासामध्ये अंतर्विरोधाने भरलेली सरकारं ही स्वतःच्या वजनानेच पडतात, स्वतःच्या अंतर्विरोधाने पडतात. जेव्हा सरकार खूप मजबूत वाटतं तेव्हाच ते कोसळतं.
आणि अनेक वेळा जेव्हा सरकार कोसेल असं वाटतं त्यावेळेस ते मजबूत राहतं. या सरकारमध्ये तर भ्रष्टाचार हा एक असा मुद्दा आहे की ज्यांनी या सगळ्यांना बांधून ठेवला आहे. सगळे मिळून कशा प्रकारे महाराष्ट्राला लुटता येईल अशा प्रकारचा एक जो प्रयत्न चाललेला आहे, त्यामुळे हे एकत्रित आहेत. पण तरी देखील फार काळ राहू शकणार नाही. एक वेळ यांच्यावर अशी येईल की हे असहनीय होईल. ज्या दिवशी पडतील अल्टरनेट गव्हर्नमेंट देऊ, पण आम्ही त्याची वाट पाहणार नाही. भारतीय जनता पार्टी विरोधी पक्ष म्हणून सक्षमतेनं काम करत आहे. कोरोनाचा काळ असो, दुष्काळ असो, अतिवृष्टी असो, चक्रीवादळ असो, आम्ही मैदानात आहोत. आम्ही त्या ठिकाणी शिवारात आहोत. आम्ही बांधावर आहोत. आम्ही लोकांच्या घरी आहोत. आम्ही दवाखान्यात आहोत. आम्ही ICUमध्ये आहोत. आम्हाला विश्वास आहे 2024 सालापर्यंत आम्ही आमची स्पेस एवढी वाढवणार आहोत की आपल्या भरोशावर आम्ही सरकार आणू. 3 पक्ष सत्तेत आहेत, तिघांकडे स्पष्ट बहुमत आहे. तरी देखील भारतीय जनता पार्टीला असं का वाटतं की आपण ह्यांना हलवून आपण पुन्हा सत्तेत मुदतपूर्व काळात आपण येऊ शकतो? अनैसर्गिक आहे ना. जनतेने आम्हाला निवडून दिला, यांना थोडी निवडून दिलं आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना आम्ही एकत्रित आहोत म्हणून आम्हाला मतं द्या अशी मतं मागितली आहेत का? आम्ही मोदींच्या नावाने मागितली, सेनेने मोदींच्या नावाने मागितली, या दोघांनी स्वतःच्या नावाने मागितली, सोनियाजींच्या नावाने मागितली, त्यांना लोकांनी पराभूत केलं, आम्हाला निवडून दिलं. नंतरही अनैसर्गिक युती झाली आहे. जनतेला तर मोदीजींच्या नेतृत्वातलं सरकार हवं होतं. हे सरकार करता जनतेने वोट दिलं नाही आहे. त्यामुळे असं जर कोणाला वाटत असेल आमच्याकडे की अनैसर्गिक सरकार आहे, चूक काय आहे? अनैसर्गिकच आहे. आणि अनैसर्गिक गोष्टी फार काळ चालू नयेत. पण अनेकदा आपल्या पक्षाचे अनेक नेते वारंवार डेडलाईन सेट करतात, 3 दिवसात, 9 दिवसात, आता तर मार्च एंडपर्यंत सरकार पडेल, अशा प्रकारची विधानं प्रसारमाध्यमांमध्ये तुमच्यापर्यंत पण देखील पोहोचली असेल. त्यांना तुम्ही काय सांगाल? नाही, त्यांना मी काही सांगणार नाही. पण माझं मत असं असतं की इन पॉलिटिक्स देर इज नो डेडलाईन अंटिल द अलायन्स इज डेड. त्यामुळे वाट बघितली पाहिजे. देर विल बी अ डे ऑन विच दिस अलायन्स विल डाय. असंही म्हटलं तर राजकारणात की कोणी कायमचा शत्रू किंवा कायमचा मित्र नसतो. 25 वर्ष जे तुमचे मित्र होते ते आता तुमच्या विरोधात आहेत, पुन्हा ते मित्र होऊ शकतात? राजकारणात कोणीही मित्र होऊ शकतो, पण आत्ता तरी आमच्यातली जी परिस्थिती आहे ती काही मित्रत्वाची नाही आहे. म्हणजे व्यक्तिशः असू शकतं आमची मैत्री, पण पक्ष म्हणून मला असं वाटत नाही. आणि ज्या प्रकारे शिवसेना वागते आहे त्याच्या आधारावर तर मला वाटत नाही की काही फार आमची मैत्री होऊ शकेल. कारण शेवटी हिंदुत्व हा आमच्यातला धागा होता आणि ते हिंदुत्वच त्यांनी सोडून दिलं आहे. आता जनाब बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने उर्दू कॅलेंडर काढले जात असतील, अजान स्पर्धा घेतली जात असेल आणि त्रिपुरात न घडलेल्या घटनेवर अमरावतीमध्ये दंगा झाल्यानंतर, म्हणजे अल्पसंख्याक समुदायाने दंगा केल्यानंतर त्याची रिॲक्शन म्हणून जे काही झालं त्यात फक्त हिंदूंवर कारवाई होत असेल तर मला असं वाटतं की शिवसेनेने हिंदुत्व सोडलं आहे. मग शिवसेनेचे ठाकरे नको तर मनसेचे ठाकरे चालतील? नाही, असा विचारच नाही, असा विषय नाही आहे. महापालिका निवडणुकीसंदर्भात आणि विशेषतः तुम्ही आता नुकतीच राज ठाकरेंची एक सदिच्छा भेट देखील घेतलीत. नाही, मला जर उद्धवजींनी जेवायला बोलवलं तर त्यांच्याही घरी मी जाईन. राज ठाकरे हे शेवटी एक प्रभावी नेते आहेत आणि मी स्वतः त्यांनी नवीन घर बांधलं त्याबद्दल अभिनंदनाचा फोन केला. त्यावेळेस ते असं म्हणाले की मी काही कार्यक्रम कोविडमुळे केले नाही आहेत, पण जे काही मित्र आहेत त्यांना मी घरी बोलवतो तर तुम्ही आणि वहिनी जेवायला या, म्हणून त्यांच्याकडे जेवायला गेलो. आमच्या सगळ्या विषयांवर गप्पा आल्या. कारण राज ठाकरेंकडे माहिती खूप असते, त्यांना सगळ्या विषयांचं ज्ञान चांगलं आहे, त्यांच्याशी गप्पा मारायला मजा येते. त्यामुळे मी त्यांच्याशी गप्पा मारल्या. याचा अर्थ काही आम्ही युती करण्याकरता गेलो वगैरे असा तो काही विषय आहे असं मला वाटत नाही. बघा, असं आहे की आत्ता तरी भारतीय जनता पक्षाचं मत आहे की आपल्या स्वतःच्या भरोशावर आम्हाला लढायचं. म्हणजे येत्या महापालिका निवडणुकीत अजून तरी मनसेबरोबर जाण्याचा काही विचार नाही? चर्चाही सुरू नाही झाली आमची, चर्चाही नाही. राजकारणाचा विषय निघाला आहे. आता राजकारण आपण वेगवेगळ्या लेवलचं राजकारण पाहिलं. आता जे राजकारण आपण पाहतोय वैयक्तिक स्तरावर आरोप होत आहेत. तुमच्यावर वैयक्तिक आरोप झाले, तुमच्या कुटुंबावर अमृता फडणवीस यांचे आरोप झाले. हे पाहता तुम्ही काय वाटतं तुम्हाला? म्हणजे अशा प्रकारचं राजकारणाची पातळी जी आहे कुठपर्यंत जाणार आहे? नाही, नक्कीच दुःख होतं, पण शेवटी राजकारणामध्ये सगळ्या गोष्टींना माणसाने तयार राहिलं पाहिजे, फेस केलं पाहिजे. आपलं दुःख आपल्यापर्यंत ठेवलं पाहिजे. पण एक गोष्ट आहे की यात अनेकांचे चेहरे उघड झाले. शेवटी अमृता फडणवीस एक वेगळं व्यक्तिमत्व आहे. त्यांचे स्वतःचे काही हॉबीज आहेत, त्या हॉबीज परस्यू करतात.
पण जाणीवपूर्वक ज्या प्रकारे त्यांना टार्गेट केलं गेलं यातनं या लोकांची पातळी लक्षात येते, यांची क्षमताही लक्षात येते. त्यामुळे मी त्याच्यावर काहीच बोलणार नाही. पण एक गोष्ट निश्चितपणे सांगतो की राजकारणामध्ये मी पातळी सोडली नाही, मी कधी सोडणार नाही. त्या कधी राजकारणात येणार आहेत? कारण कधीच त्या बऱ्याच राजकीय घडामोडींवर ते ट्विट देखील करतात. मला वाटत नाही त्या कधी राजकारणात येतील. त्या कधीच, म्हणजे तुम्ही हा माझा बाईट ठेवून घ्या, त्या कधीच राजकारणात येणार नाहीत. केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे खरं म्हणजे दोघांनी मिळून मिसळून आणि हातात हात घालून करण्याचं काम आहे. पण तरी देखील यावेळेस जो केंद्र आणि राज्य सरकारचा जो संघर्ष आहे प्रत्येक गोष्टीमध्ये विकोपाला जाताना दिसतो. छोट्या छोट्या मुद्द्यांवर केंद्रावर बोट दाखवलं जातं. आणखीन एक दुसऱ्या बातमीकडे तुमचं लक्ष मला वेधायचं आहे. एस टी कर्मचाऱ्यांचा संप झाला, सुरू आहे. भारतीय जनता पार्टीने आधी त्यांना समर्थन दिलं होतं, आताही समर्थन आहे, पण अजूनही त्यांचा संघर्ष एका वेगळ्या वाटेने सुरू आहे. सरकारने हे योग्य पद्धतीने हाताळलं असं वाटतं तुम्हाला? सरकारचं हाताळणं चुकतं आहे. बघा, पहिल्यांदा भारतीय जनता पक्षासारख्या विरोधी पक्षाने प्रगल्भता दाखवली. ज्यावेळेस हे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न सरकारने केला त्यावेळेस गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत हे एस टी कर्मचाऱ्यांच्या बाजूने उतरले. 16 दिवस मैदानात झोपले, 16 दिवस, आणि सरकारला चर्चेला बाध्य केलं. एका लेवलला परिस्थिती अशी आली की ज्यावेळी सरकारने पगारासंदर्भातल्या मागण्या मान्य केल्या पण विलिनीकरणाची मान्य केली नाही, त्यावेळी भारतीय जनता पक्षाने आणि आमच्या दोन्ही आमदारांनी कॉन्शियस कॉल घेतला की जसं आपण एस टी कर्मचाऱ्यांना उत्तरदायी आहोत तसं महाराष्ट्राच्या जनतेला उत्तरदायी आहोत. अनंत काळ आपण एस टी बंद ठेवू शकत नाही आणि म्हणून आता ही मागणी मान्य करून घ्यावी आणि विलिनीकरणाकरता कोर्टात लढावं. त्या दृष्टीने त्यांनी त्या ठिकाणी अनाऊन्स केलं. मला तर आश्चर्य वाटतं की इतकी प्रगल्भता त्यांनी दाखवल्यानंतर सत्तारूढ पक्षाने तर त्यांच्यावरच टीका केली. म्हणजे हे फार आश्चर्य आहे. आणि मला असं वाटतं की आज हा जो संप चाललेला आहे या संपाची हाताळणी योग्य प्रकारे सरकारकडनं होत नाही आहे. काय झालं तुम्हाला एक सांगतो, हे सरकार अहंकारी सरकार आहे. इतका अहंकार आहे की आमचं कोणी काही वाकडं करू शकत नाही. त्या अहंकारातनं हे सगळं चाललं. आता जे पॅकेज दिलं आहे, ही जी सॅलरी वाढ दिली आहे, बेसिकमध्ये वाढ केलेली आहे, एक दिसण्यासाठी तर हेच पॅकेज अतिशय चांगलं दिसतंय. मग खरंच म्हणजे इथे थांबायला नको का संपकरांनी? बघा, असं आहे की आत्ता जी वाढ केलेली आहे ही जरी त्यांच्या अपेक्षेप्रमाणे नसली तरी आधी त्यांची जी अवस्था होती म्हणजे 12-14 हजारावर जे काम करत होते त्यांना 24-25 हजार रुपये म्हणजे काही ना काही सन्मानजनक त्या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे हा तोडगा मला असं वाटतं की त्या ठिकाणी योग्य होता. पण त्यांची मागणी विलिनीकरणाचीच आहे. आता विलिनीकरणाच्या संदर्भात सरकारने एक भूमिका घेतली आहे की आम्ही नाही करणार. कोर्टात केस चाललेली आहे. मला असं वाटतं की आता कोर्टातल्या केसचं परसुएशन केलं पाहिजे आणि त्यातनं न्यायपदरी पाडून घेतला पाहिजे. निश्चितच, कारण महाराष्ट्राला एस टी जगवायला हवी. एस टी संपली तर केवळ संपकरी नाही तर प्रचंड बेरोजगारी येईल. ग्रामीण भागातला जो माणूस आहे जिथे कुठली गाडी जात नाही तिथे आमची एस टी जाते. त्यामुळे प्रत्येक मार्ग हा प्रॉफिट मेकिंग मार्ग असू शकत नाही आणि त्या प्रश्नाकडे प्रगल्भतेने बघण्याची गरज आहे. पण काही अजूनही काही विशेषतः यांचे जे वकील आहेत जो संपकऱ्यांचे, ते एक भडकाऊ भाषणं करतायत, एक भडक भूमिका घेत आहेत. त्यांना तुम्ही काय सांगाल? असं आहे की हे जे काही श्रीमान सदावर्ते साहेब आहेत यांची एक स्वतःची पद्धत आहे. आमच्याही सरकारच्या काळामध्ये ते अशाच प्रकारे कुठल्या ना कुठल्या गटाचं रिप्रेझेंटेशन करायचे आणि अशाच पद्धतीनं ते बोलायचे. सरकारला समजलं पाहिजे ना, सरकार त्याच भाषेत त्यांना उत्तर द्यायचा प्रयत्न करते. याच्यातनं काहीच मिळणार नाही आहे. सरकारने, माझं मत असं आहे की ठीक आहे, कोणी असलं तरी त्याच्याशी चर्चा केली पाहिजे. सदावर्तेंशी चर्चा करा ना, काय प्रॉब्लेम आहे? आमच्या काळामध्ये आमचा कितीही कट्टर विरोधक आला तरी आम्ही त्याच्याशी चर्चा करायचो, चर्चेतनं मार्ग निघायचा. आज सरकार चर्चाच करत नाही आहे. आणि मला असं वाटतं की त्यातनं मग जे काही ते वकील साहेब बोलत आहेत त्यातनं एस टी कर्मचारी अधिक त्यांच्या बाजूने त्या ठिकाणी उभे राहत आहेत. त्यामुळे सरकारने चर्चेचं दार कधी बंद करायचं. नक्कीच. एक शेवटचा प्रश्न घेऊया. अधिवेशन पुन्हा दरवेळेस अधिवेशनात आला की कोरोनाचं संकट असतं. यावेळेस अधिवेशन नागपूरला होत नाही आहे, मुंबईला होतं आहे. अधिवेशनाबाबत सरकारच्या काळामध्ये आपण बघितलं तर प्रत्येक अधिवेशनाच्या वेळेस काही ना काही पार्श्वभूमी राहिली आहे.
सरकार अधिवेशनाबाबत गंभीर नाही असा आरोप होतो, खरं आहे? अगदी खरं आहे. अधिवेशनापासून पळ काढणारे हे सरकार आहे. आता काही अडचण होती का? 5च दिवसाचं का घेतलं? कोरोनामध्ये केंद्राचं अधिवेशन 20 दिवस होतं, 1 महिना होतं, 1.5 महिना होतं, आणि आमचं का 5 दिवस होतं? इतर राज्यांची अधिवेशनं जास्त दिवस होतात, आमचं का 2 आणि 3 दिवस होतं? आणि एवढंच नाही, आज मी BSCच्या मीटिंगमध्ये अतिशय नाराजी व्यक्त केली. 2 वर्षात तारांकित सोडा अतारांकित प्रश्नाचं उत्तरही मिळालेलं नाही. लक्षवेधीची उत्तरं मिळाली. मी म्हटलं, अहो, महाराष्ट्राच्या विधानमंडळाचा दर्जा कुठे नेताय तुम्ही? आणि तुम्ही एक प्रकारे अधिकाऱ्यांना सांगताय की मनसोक्त वागा, कारण कोणी विचारणार नाही. अतारांकित प्रश्न ज्यावेळेस त्या ठिकाणी खाली जातो त्यावेळेस त्याला भीती वाटते, कोणीतरी आमच्यावर अंकुश ठेवलेला आहे, कोणीतरी पाहताय. त्याची उत्तरं नाही. महाराष्ट्रात असं मी बघितलंच नाही. हा एवढा दर्जा जर खालावला महाराष्ट्राच्या विधानसभेचा, साहेब, हे लोकशाहीवरचं संकट आहे. विधानसभेचा दर्जा खाली जाणं एका सरकारपुरतं नाही आहे, हे लोकशाहीवरचं संकट आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की कुठेतरी लोकशाही बासनात गुंडाळण्याचं काम या सरकारने केलं आहे. आमच्या वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही दिलीत. खरंच एक अभ्यासू नेता अशी तुमची ओळख आहे. तुम्ही स्वतःच म्हणता की माझा DNAच विरोधी पक्षाचा आहे. पुन्हा या अधिवेशनामध्ये तुम्ही सरकारला कसं कोंडीत पकडतात ते आम्हाला पाहायचं आहे. आणि तुमच्या कोंडीत पकडणारच, फक्त या अधिवेशनाची रचनाच अशी केली आहे की मला जास्त बोलायला वेळच मिळू नये. सर, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी अगदी मनमोकळा संवाद साधलात. धन्यवाद. थँक्यू. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.